पुण्यामध्ये पोलीस स्टेशन बाहेर काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। दगडफेक प्रकरणामध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी काँग्रेसकडून केली जाते। गुन्हा दाखल होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा संघटनेने दिलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या समर्थनार्थ काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे। काँग्रेसकडून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर सुद्धा भर दिला जातो। सध्या आपण एक दृश्य पाहतोय, पोलीस ठाण्याबाहेर सध्या काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। दगडफेकीनंतर काँग्रेस आक्रमक झालेला आहे आणि त्यांनी गुन्हा दाखल होईपर्यंत आपण इथून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान या संदर्भात विधान केलेलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर टिपू सुलतान याची तुलना केलेली होती आणि त्यामुळे काँग्रेसच्या विरोधात भाजपनं जोरदार आंदोलन केलेलं होतं आणि त्यालाच उत्तर म्हणून काँग्रेसने सुद्धा पुण्यामध्ये आंदोलन केलेलं होतं। मात्र दगडफेक झाली आणि त्यानंतर पुण्यामध्ये आता पोलीस स्टेशन बाहेर सध्या काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा आक्रमक पवित्रा असाच सुरू ठेवणार, इथेच ठिय्या मांडून राहणार असा आक्रमक पवित्रा या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे। विश्रामबाग पोलीस स्टेशन बाहेर हा ठिय्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलेला आहे। मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते इथे आपल्याला दिसत आहेत। गुन्हा दाखल करा अशी त्यांची मागणी आहे। तर ही दोन दृश्य पाहतोय। पहिल्या दृश्यामध्ये आपण पोलीस ठाण्याबाहेर बसलेले काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी पाहतोय, तर दुसरीकडे कसा राडा झालेला होता त्या राड्याची दृश्य सुद्धा आपण पाहतोय। पुण्यामध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। भाजपनं काँग्रेस विरोधात आंदोलन सुरू केलेलं होतं। हर्षवर्धन सपकाळ यांच्या निषेधासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं आणि त्याच आंदोलनाला काँग्रेसनं सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं। यावेळी आमने सामने ते आले होते। यावेळी दगडफेक सुद्धा झाली आणि या दगडफेकीच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झालेली आहे। दगडफेकीनंतर काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेत पुण्यामध्ये पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या मांडलाय। गुन्हा दाखल करा अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची आक्रमक मागणी आहे आणि त्यामुळे आता त्यांची ही मागणी पूर्ण केली जाणार का, पोलीस या संदर्भात काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर आलेल्या आहेत। भाजप नेत्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। नितेश राणे यांनी घणाघात केलेला आहे। हर्षवर्धन सपकाळ यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे राज्यात फिरू देणार नाही असा इशारा नितेश राणेंनी हर्षवर्धन सपकाळ यांना दिलेला आहे। त्याचबरोबर इतर नेत्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत। संजय राऊतांनी सुद्धा या संदर्भात भाष्य केलेलं आहे। ज्या टिपू सुलतानला पाकिस्तान नायक मानतात त्यांच्यासोबत क्रिकेट सामना कसा काय खेळता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता। त्याचबरोबर हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा भाजपनं खोडसाळपणा केलेला आहे, माझ्या वाक्याचा विपर्यास केलेला आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी भाजपवरच पलटवार केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानशी तुलना केल्यामुळे हा संपूर्ण वादंग निर्माण झालेला आहे आणि त्यांच्यावर घणाघाती टीका केली जाते। राज्यभरात ठिकठिकाणी भाजपनं हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन सुद्धा केलेलं आहे, निषेध नोंदवलेला आहे। काँग्रेसनं हर्षवर्धन सपकाळ यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सुद्धा केली जाते। तसंच हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी अशी ही मागणी सध्या केली जाते। दरम्यान काँग्रेस आंदोलकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांनी, पाहूया। काँग्रेसकडून आता फरसखाना पोलीस स्टेशन समोर या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। खरं तर भाजपने ज्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात काँग्रेस भवनासमोर जे आंदोलन केलं होतं, मात्र त्या आंदोलनादरम्यान हिंसक वळण लागलं आणि त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आता काँग्रेसचे जे कार्यकर्ते जे आहे ते फरसखाना पोलीस स्टेशन समोर या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहे। जोपर्यंत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही हलणार नाही अशी भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे। या ठिकाणी ठिय्या आंदोलन करताय तुम्ही, काय कारण आहे? आता आम्ही आमचा हक्क
बघायला आलोय. काँग्रेस भवनवरती भाजपचे कार्यकर्ते दगड घेऊन त्यांनी आमच्यावरती हल्ला केलेला आहे. आमच्या वाहनांच्या वरती त्यांनी दगड मारलेले आहेत. आमच्या कार्यकर्त्यांच्या वरती दगड मारलेले आहेत. 2-3 लोकांची डोकी तिथं फुटलेली आहेत. महिलांना दगड लागलेले आहेत. आणि अशा प्रकारे जर भाजपचे कार्यकर्ते पोलिसांच्या समोर जर आमच्यावरती हल्ला करत असतील तर हा पूर्वनियोजित कट आहे. आणि या कटाचा जो मोर्चा आहे तो धीरज घाटे आहे आणि त्याला अटक झाली पाहिजे यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत. तुमच्या या आंदोलनामध्ये महिला पण गंभीर जखमी झालेली आहे. हे सगळं होत असताना पुण्याचे महापौर सुद्धा त्या आंदोलनामध्ये होते. महापौर सुद्धा होते आणि धीरज घाटे सुद्धा होते. या दोघांनी मिळून हा नियोजित कट केलेला आहे आणि काँग्रेसच्या एखाद्या कार्यकर्त्याची हत्या घडवून आणायची आणि काँग्रेसचं मनोबल कमी करायचं असा प्रयत्न भाजपचा आहे. पण या भाजप सरकारला आम्ही सांगू इच्छितो, आम्ही काँग्रेसचे कार्यकर्त्यात आम्ही लढू, आम्ही मरण स्वीकारू, पण तुमच्या या दहशतवादी विचारांच्या विरोधात आम्ही सत्यानं न्यायानं लढता. आता मागणी काय? आमची मागणी हीच आहे, धीरज घाटेंना आत्ताच्या आता अटक झाली पाहिजे, महापौरांना आत्ताच्या आता अटक झाली पाहिजे. कारण का हेच त्यांचे मोर्चे आहे. काय म्हणणं आहे तुमचं? या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी असताना सुद्धा या ठिकाणी भाजपच्या लोकांनी दगडफेक केलेली आहे. खरं तर हा पूर्वनियोजित पोलिसांचा सुद्धा यामध्ये हस्तक्षेप आहे का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतोय. इथं मागणी काय काय करणार आहे तुम्ही? काय मागणी? ज्या पोलिसांनी यांना काँग्रेस भवन समोर दारात त्यांना आंदोलन करायची परमिशन दिली त्यांचं निलंबन झालं पाहिजे.